आणि जसं आता लोकांना कळून येतं की तन्वी स्ट्रॉंग कंटेंडर आहे. स्ट्रॉंग कंटेंडर तुम्हाला दाखवायला आहे ती. टॉप 5 मध्ये नाव घेत आहेत किंवा आता भाऊच्या धक्क्यावर पण तिला खूप प्रेज भेटलं की छान खेळताय तुम्ही वगैरे हे. पण तेच आहे की तुम्ही फक्त 1 तास बघताय. तुम्ही 24 तास नाही बघत आहे. आणि ते 24 तास मला तुम्हाला सगळ्यांना उलगडायचं माझ्या YouTube चॅनलवर. मग तुम्हाला कळेल की तन्वी कोलते कोण आहे आणि तन्वी कोलतेचा आता जे असं चालू आहे ना सगळं, ते एवढं गहाण पडणार आहे की तुम्हाला आयडिया पण नाही. सो बेसिकली तिने एक कॅरेक्टर पकडलाय जो एक ती काहीतरी सुनबाईचं एक काहीतरी सिरियल करायची. तिने तो छान कॅरेक्टर पकडला की दिवसभर मी साडी घालून बसणार आणि मग त्याच्यानंतर मी अशी वागणार ज्याच्याने लोकांचा विश्वास जिंकेल. ऑफकोर्स त्यासाठी मग ती प्रभूचा पण वापर करते की मी तुला बोललेली ना काळजी घे वगैरे हे. मग ते लोकांना असं वाटतं किती क्यूट आहे हे बॉन्ड वगैरे असं. पण आम्हाला क्लिअरली दिसते की हे ती फक्त सिंपथीसाठी करते. बाकी काही तिचा प्लॅन नाहीये. प्रभूला हे कळत असेल तर त्याला मानला, पण नाही कळत असेल तर मग त्याचं काय होईल मला माहित नाही. बट ती या बाबतीत क्लिअर आहे की मला जिथे बोलायचं तिथे मी बोलेल. पण तिच्याशी जेव्हा लॉजिकल भांडायला गेलो ना मग ती घाबरते. लोकांना असं वाटतं अरे किती स्ट्रॉंग आहे. पण ऍक्च्युली ती सगळं फेक करते. ती फक्त फुटेजसाठी करते. ती दाखवायला करते.